हं. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी संजय शकुंतला वामन वेदक. आपण सगळ्यांचं जे प्रत्यक्षात भाग घेत आहेत आणि जे प्रेक्षक म्हणून जोडले गेले आहेत, त्यांचे पोएट्री टेल्सच्या 6व्या ऑनलाईन कवी संमेलनाचे स्वागत करतो. अर्थातच हे मराठी भाषेतील कवितेचे छोटे संमेलन आहे. पोएट्री टेल्स हा समूह स्थापन करण्याची संकल्पना ही आपल्या अनुपमा कडवाड यांची. कोरोना काळात आलेली मनातली मरगळ झटकून सगळ्यांच्या मनाला स्फूर्ती देण्याचं फार मोठं काम याच्यामुळे झालंय. कविता हे माध्यम किती सशक्त आहे हे मी आपल्याला काय सांगणार. या ग्रुपची खासियत म्हणजे 2-4 माणसांनी सुरू झालेल्या या समूहात आज तब्बल 82 कवी कवयित्री जोडले गेलेले आहेत. विशेष म्हणजे भारतवर्षातून हे सगळे आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रांताचा असा लहेजा या कवितांमधून आपल्याला शिकायला मिळतो. दर महिन्याला एक विषय, एक चित्र आणि आजच्यासारखी होणारी ऑनलाईन मीट आणि त्यानंतर सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची दखल सुंदर अशा प्रशस्ती पत्रकाने घेतली जाते. असो, 4-5 पानाचा एखादा लेख जे साध्य करतो तेच कवितेच्या काही ओळींमध्ये साधता येतं. कवी कुसुमाग्रज काय म्हणतात, तर विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती. विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती, म्हणून नव्हती भीती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून किंवा नव्हती बसली, म्हणून नाही खंत ही तिजला मरावयाची. म्हणजे कवितेचं त्यांनी ज्या 4 ओळींमध्ये जे काही सार्थ वर्णन केलंय ते अप्रतिम आहे. तर आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर मी आजच्या पहिल्या कविता सादर करायला येत आहेत विंदा विरकर मॅडम. तर विंदा विरकर मॅडमची थोडक्यात ओळख करून देतो. ह्यांची मी याची फॉर्मल ओळख करून देणार आहे, कारण की मी ह्यांना विश्वभान प्रतिष्ठानपासून ओळखतो. त्याच्या उपाध्यक्ष पण आहेत आणि विविध प्रकारात साहित्याशी निगडीत असलेल्या विविध प्रकारात त्या ऍक्टिव्ह आहेत. म्हणजे नाटक असो, नृत्य असो, वाचन असो, कविता असो, अभिवाचन असो, त्याशिवाय लहान मुलांचे नाटकं बसवणं, शाळेतल्या मुलांना मदत करणं, अशा कितीतरी प्रकारामध्ये त्या कायमच स्वतःला गुंतवून ठेवलेलं असतं त्यांनी. आणि त्या कॉमर्स ग्रॅज्युएट आहेत ऍक्च्युली. डहाणूकर कॉलेजमध्ये त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. त्यांना पुरस्कार देखील छान मिळालेले आहेत. त्या नाटकामध्ये, एका प्रायोगिक नाटकामध्ये त्यांनी ती फुलराणी मधली एक पुलरंजन ह्या कार्यक्रमात ती फुलराणी वठवली होती. आणि शिवाय वाऱ्यावरची वरात मध्ये कडवेकर मामी जे फेमस कॅरेक्टर आहे हे देखील त्यांनी व्यक्तिरेखा सादर केल्या आणि त्यांना त्याबद्दल त्यांना मानचिन्ह देऊन त्याचा सत्कार पण करण्यात आला. तर अशा या हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या विंदा विरकर आज आपल्यासोबत आहेत. त्यामुळे निश्चितच प्रथम त्या आज आपली कविता सादर करणार आहेत. तर विंदा मॅम, प्लीज आपण आपली कविता सादर करावी. स्वागत विंदा मॅम. धन्यवाद वेदक सर. सर्वप्रथम कविता सादर करण्यासाठी मला ही अशी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल पोएट्री टेल्सच्या समूहातील समस्त सदस्यांचे मी खूप मनापासून आभार मानते. या कार्यक्रमाची सुरुवात मला करायची असं मला कळलं तेव्हा म्हटलं आपण हलक्या फुलक्या अशा काव्य रचनेने या कार्यक्रमाची सुरुवात करावी. कसं असतं रसिक हो, की प्रत्येक माणसामध्ये एक बाल्य लपलेलं असतं. बालपणीच्या आठवणीत आपण रमलो की अलगत आपल्या चेहऱ्यावर एक हास्य, निरागस हास्य उमटून जातं. आणि तसं म्हटलं तर लहान मूल म्हटलं की कसं आजूबाजूच्या मोहक गोष्टी त्या आपल्याच मानून टाकतं, की त्या माझ्याच आहेत असं समजून टाकतो. रोज रात्री जेव्हा आई बाळाला चंद्र दाखवत संवाद साधते तेव्हा अलगत तो बाळ तो चांदोबा आपलाच आहे असं मानून तयार होतो. अगदी हाच विचार घेऊन म्हणजेच चंद्राच्या कला आणि बाळ संबंधित ही माझी बालकविता मी आज तुमच्या समोर सादर करते. कवितेचे शीर्षक आहे चांदोबाची बंडी. उकाड्याने दुकान आता केले बंद,
उकाड्याने दुकान आता केले बंद, चहूकडे थंड वारा वाहू लागे मंद. गोल मटोल चांदोबाची मला आली कीव, गोल मटोल चांदोबाची मला आली कीव. ए आई ग, त्याला एक बंडी तरी शिव. रंगीत धाग्यांनी बंडी शिवली भारी, रंगीत धाग्यांनी बंडी शिवली भारी. लगेच घालून रात्री चमकली स्वारी. एका मागून एक दिवस गेले सरत, एका मागून एक दिवस गेले सरत. चांदोबा हळूहळू गेला झुरत. कडाडत्या थंडीत बंडी झाली सैल, कडाडत्या थंडीत बंडी झाली सैल. तसाच चाले रात्रीत कितीतरी मैल. परत आईने नवीन बंडी शिवली, परत आईने नवीन बंडी शिवली. दिमाखात स्वारी आकाशात फिरली. 15 दिवस बघा कसे गेले भरभर, 15 दिवस बघा कसे गेले भरभर. अंगावरची बंडी फाटू लागली टरटर. वैतागून दूर केली रंगीत बंडी, वैतागून दूर केली बंडी रंगीत बंडी. झाला चांदोबा पांढरा सोसून थंडी. आता चांदोबा नेहमी राहतो उघडा, आता चांदोबा नेहमी राहतो उघडा. म्हणून रातीला पडे तेजाचा सडा, अहो म्हणून रातीला पडे तेजाचा सडा. अहो म्हणून तर रातीला पडे तेजाचा सडा. धन्यवाद. वा, छान छान खूप छान. छान विंदामे. म्हणजे चांदोबाच्या कलेकलेने वाढणारा चांदोबा आणि कलेकलेने त्याची जी वर्णन तुम्ही केलंय आणि ते लहानग्या मुलाला सांगताना बंडीची उपमा देऊन तो कशा प्रकारे ती बंडी फाटली गेली त्याची आणि त्याच्यानंतर तो उघडा पडला, ते अत्यंत समर्पकपणे आपण सादर केलेत. खूप छान. आता मी आपले पुढचे कवी सादर करणारे कवी आहेत ते म्हणजे श्रीकृष्ण काळकर यांना मी बोलवतो. थोडंसं त्यांच्याबद्दल मी सांगतो की हे सेवानिवृत्त झालेत, एका प्रायव्हेट इंजिनिअरिंग कंपनीत होते आणि सध्या ते मुंबईत परेल इथे आपल्या मुलाबरोबर राहतात. परंतु ते आणि त्यांची मिसेस शशिकला ज्या आज हिंदीमध्ये त्या जास्त करून हिंदीमध्ये लिहितात आणि सर मराठीत लिहितात. परंतु त्या दोघांचा उत्साह एवढा दांडगा आहे की वेगवेगळ्या संस्थेची म्हणा किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाशी ते निगडीत असतात आणि केव्हाही त्यांना विचारा तर ते काही ना काहीतरी त्यांच्याकडे तयार असतं नवीन गोष्ट, म्हणजे एखादी कविता म्हणा काय. तर उत्साह हा भरभरून भरलेला अशी ही सरांचं व्यक्तिमत्व आहे. तर आज ते आपल्यापुढे काय सादर करतायत ते आपण पाहूयात. तर सर, आपण आपली कविता सादर करू शकता. धन्यवाद. सर म्यूट आहे तुमचा, म्यूट आहे, अनम्यूट करा, अनम्यूट करा. तुम्ही म्यूट वर आहात सर. हा, पुढे गेले ते, चुकून काहीतरी बटन दाबलं जाते त्यांच्याकडून बहुतेक. ते आले परत. आला का आवाज आता? हा, हो आला आला. चुकून आला ना? झाला. ठीक आहे. हो आला. बोला. नमस्कार सगळ्यांना. प्रत्येकाला सुद्धा. आजची माझी कविता मनुष्याच्या जीवनावर आहे. आपण जन्माला जाईपर्यंतचा आहे त्याचा थोडासा सार आहे. माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो याच्यावर आहे. बरं, मी गाऊन ऐकवणार आहे कविता. अरे मानवा, अरे मानवा, अरे मानवा, अरे मानवा, एकटा माणसाशी एकटेच रे तुला जायचे. एकटाच तू येशी जाशी
काय कुणास वरडावयाचे, अरे मानवा अरे मानवा. आला गेला काळ बोलला, आला गेला काळ बोलला, काळाने त्यास ग्रासिला, चक्र नेहमी चालला, हसणे रडणे काळ कशाला, अरे मानवा अरे मानवा. जन्मा येऊन मिळे बाळपण, जन्मा येऊन मिळे बाळपण, बाळपणातून फुलते यौवन, यौवना पिते काम भीती वाटते, अरे मानवा अरे मानवा. जन्मला भला तुला मानवी, काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे बहुतेक, त्यामुळे ते असं नेटवर्क बँडविड्थचा इश्यू आहे नक्कीच त्यांच्याकडे. ते मोबाईल हा. नेटवर्कवर असतील आणि रिमोट प्लेसला असतील तर बहुतेक. करेक्ट. नाही ते घरी आहेत ऍक्च्युली, पण तरी नाही घरी आहेत पण स्टील इफ इज ऑन मोबाईल हा. नेटवर्क येतोय प्रॉब्लेम येऊ शकतो. तेच आवाज होते येतोय? बहुतेक. कारण हा, वायफायला या, असं या, नाही होणार. नाही होणार. बरोबर. येत असेल तर फक्त जन्मला भला तुला मानवी, लावत येतोय का? हो येतो हो येतो. हो. जन्मला भला तुला मानवी, लावत याला तूच सार्थकी, कुणास ठाऊक फिरून केधवा, येशील रे तू या जीवनी, अरे मानवा अरे मानवा. एकटाच तू आलासशी, एकटेच रे तुला जायचे, एकटाच तू येशी जाशी, काय कोणास्त वरडावयाचे. नमस्कार. वा, मस्त. खाडकर सर छान, सर. फक्त थोडस काहीतरी तुमच्याकडे याचा प्रॉब्लेम त्यामुळे मध्येच ऑफलाईन जात आहे, ऑफलाईन हो ते कविता ऐकायला आली. हो हो. छान. कविता सुंदर आणि हो, तुम्ही छान प्रस्तुतही केली. जीवनाचा अर्थ एकदम सुंदर प्रकारे मांडलात. आता आपल्या पुढे दुसरे कलाकार जे येणार आहेत किंवा कविता सादर करणार आहेत त्यांच्याबद्दल मी काय म्हणजे कसं सांगू, कारण की तो माझा चांगला मित्र आहे बालपणीचा, शाळेपासूनचा, आणि आम्ही एकत्र, तसा आमचा मध्ये बराच मोठा गॅप होता परंतु वेगवेगळ्या वाटा आम्ही निवडलेल्या होत्या, पण अत्यंत हळवणारी, म्हणजे त्याच्याकडची एनर्जी, आज त्याच्याकडे जी एनर्जी आहे ती 20 वर्षाचा किंवा 25 वर्षाच्या मुलामध्ये असेल अशी त्याच्याकडे जी एनर्जी आहे. तो पेशाने केमिकल इंजिनियर होता आहे आणि भारत पेट्रोलमधून निवृत्ती झाला, आणि निवृत्ती देखील घेण्याचं कारण वेगळं आहे, ते मी तुम्हाला पुढच्या कवितेवेळेला सांगेन. परंतु आता सध्या तो एका अस्मिता विद्यालय जोगेश्वरी या शाळेचा विश्वस्त म्हणून काम करतो, आणि ती शाळा जेव्हा सुरुवातीपासून म्हणजे गेली कित्येक वर्ष त्याची स्थापना झाली या संस्थेची तेव्हापासून त्याच्याशी तो बांधील आहे. परंतु मधल्या काळात ते सर्व्हिसमुळे त्यांनी ते थोडीशी फारकत झाली होती, पण परत आता पुन्हा त्यांनी नव्याने त्याची जबाबदारी घेऊन आता तो वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यात प्रयोग करतो, आणि खूप सुंदर असा, मी स्वतः त्या शाळेशी सुद्धा निगडीत आहे, त्यामुळे त्या शाळेचा एकंदरीत चाललेला आलेख असा खूप वरच्या लेवलचा आहे. आपण पुढच्या कवितेच्या वेळेला मी थोडंसं आणखी काही सांगेन, तर सुनील आता तू तुझी कविता सादर करू शकतोस. हो, धन्यवाद संजयजी. शाळेचाच विषय निघालाय त्यामुळे तो शाळेच्या संबंधित, मी आता ऐकायला बरोबर येते का व्यवस्थित? हो एकदम ऐकू येते व्यवस्थित? हो हो. येते. शाळेच्या संदर्भातच मी एक कविता सादर करतो. कसं असतं की ग्रँट मिळालेली शाळा आहे आणि सर्व शिक्षा अभियान या कायद्यामुळे आम्हाला मुलं सिलेक्ट करता येत नाही. जी मुलं येतील ती वयानुसार त्या येते त्यांना टाकावं लागतं, आणि आता थोडंसं स्लो लर्नर म्हणा किंवा
लर्निंग डिसेबिलिटी किंवा LD लर्निंग डिसेबिलिटी असते, किंवा जसं आपण तारे जमी पर म्हटलं सिनेमा पाहिला असेल की कशी मुलं असतात, तर अशी मुलं ना 15% किंवा 20% झालेली आहेत असं सरकारचं हे आहे. तर आम्हाला शाळेमध्ये एक छोटासा काय मला अनुभव आला तो मी या कवितेद्वारे सादर करतोय. सुरू करतोय. कवितेचं नाव मी लिहिलंय की तारे जमी पर. रस्त्यावरील दगडांना लाथा हाणीत भिरभिरत्या नजरेने माणसांना वाचित. रस्त्यावरील दगडांना लाथा हाणीत भिरभिरत्या नजरेने माणसांना वाचित. तो दुर्लक्ष करतो ओघळणाऱ्या लाळेकडे. तो दुर्लक्ष करतो ओघळणाऱ्या लाळेकडे. परपटत असतो तुरुंगासम शाळेकडे. निरर्थक बाल्य आणि अबोध हास्य घेऊन, निरर्थक बाल्य आणि अबोध हास्य घेऊन प्रस्थापित पाऊलवाट तुडवतो अस्ताव्यस्त आनंदात. ठोकळ्यावर ठोकळे ठेवायला येत नाहीत रिंगांचा मनोरा रचायला. ठोकळ्यावर ठोकळे ठेवायला येत नाहीत रिंगांचा मनोरा रचायला. येत नाहीत यशाचे मणी प्रयत्नांच्या दोऱ्यात ओवायला. माझ्या प्रगत आणि तत्पर सिस्टीमला बोध होत नाही त्याच्या विसंगत वागण्याचा. माझ्या प्रगत आणि तत्पर सिस्टीमला बोध होत नाही त्याच्या विसंगत वागण्याचा. नर्वस होऊन दोष आहे म्हणतो त्याच्याच नर्वस सिस्टीमचा. दोष आहे म्हणतो त्याच्याच नर्वस सिस्टीमचा. धन्यवाद. वा वा, क्या बात आहे. खरंच छान. ह्याचं थोडं मी आधी पण सांगायचं विसरलो की पालक आहे ना ऍक्सेप्ट करत नाहीत आणि मग ते नॉर्मल शाळेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात, आणि मग मुलांचा जो अनुभव आहे, मुलांचं जे हे आहे, हे मी सादर करण्याचा. धन्यवाद. नाही म्हणजे विषय खूपच म्हणजे चांगला गंभीर निवडला विषय. होता. त्याच्यामध्ये निरर्थक बाल्य आणि अस्ताव्यस्त आनंद ह्या दोन जर तुम्ही शब्द बघितले तर ते खूप असे टचिंग आहेत की म्हणजे ज्या पद्धतीने पालक त्या मुलांना घसडत आतमध्ये ढकलतात आणि शाळेत तुम्ही पण नॉर्मल शिका, म्हणजे जे काय वास्तव आहे त्याला दुर्लक्षित केलं जातं आणि मग ते अशा प्रकारे त्याच्यामध्ये मुलांची फरफट होते. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे पुढे मी सांगेन पुढच्या कवितेच्या वेळेला सुनीलचं आणखीन एक वेगळं पण काय आहे ते. अर्थात याच्या पुढे आपण बोलवतोय ते सुरेंद्रजी सराफ आहे ना. हे मूळ मुंबईचे पण आता सध्या पुण्यात स्थित आहेत. प्रोफेशनल यांचं IT आहे, पण ह्यांच्यात दोन वेगवेगळ्या गुण म्हणजे कलाकाराचे जे आहे ती चित्रकला आणि कविता या दोन वेगवेगळ्या गोष्टी ते हाताळतात. आणि ह्यांना ते सांगतात की मला हा वारसा माझ्या वडिलांमुळे मिळाला. त्यांचे वडीलही कलाकार होते आणि त्यामुळे आपसुकच ते ह्यांच्यामध्ये ती कला आली आणि त्याचा त्यांनी सूर या नावाने ते लिहितात कविता. आणि म्हणजे काय म्हणतात ते वारसा चालवणं हे सुद्धा देखील महत्वाचं असतं की IT प्रोफेशन असल्यामुळे ते वेगळ्या प्रकारे असं काही नाही आहे. फक्त आपली इच्छा असायला पाहिजे आणि मग ते अर्थात प्रतिभा ही उपजत आलेली आहे तर त्याचा उपयोग ते छान प्रकारे करतात. तर सुरेंद्रजी आपण आपली कविता सादर करावी. धन्यवाद संजयजी, आणि माझी ओळख सांगितल्याबद्दल पण धन्यवाद. तर माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे आता जी मी वाचणार आहे तिचं रण. आता रण हा शब्द आपल्या सगळ्यांना परिचित आहेच, पण मी रण जरा वेगळ्या दृष्टीने लिहायचा प्रयत्न केला, कारण सध्या आपल्या समाजात सण ज्या दृष्टीने साजरे होतात त्याचं माणसाने रण कसं केलंय ते मी कवितेतून सादर करण्याचा प्रयत्न करतोय. तर सुरू करतोय की देवदेवतांच्या भक्तीचे माणसाने रण केले. संस्कृतीच्या नावाखाली रस्त्यावर साजरे सण केले. देवदेवतांच्या भक्तीचे माणसाने रण केले. संस्कृतीच्या नावाखाली रस्त्यावर साजरे सण केले. मनोकामना इच्छापूर्तीसाठी दानधर्माचे ऋण केले. मनशांतीच्या शोधात ढोल ताशांनी प्रदूषण केले. देवदेवतांच्या भक्तीचे माणसाने रण केले. कुठे गाय कुठे बोकड मुक्यांचे जीव पण गेले. कुठे गाय कुठे बोकड मुक्यांचे जीव पण गेले. त्यांनी केले म्हणून मी पण केले.
देवदेवतांच्या भक्तीचे माणसाने रण केले. कुणाला पावतो अंगात येतो देवाच्या रूपाचे सोंग केले. कुणाला पावतो अंगात येतो देवाच्या रूपाचे सोंग केले. प्रथा रूढींच्या अज्ञानात शांतिमय भक्तीचे रूप गेले. देवदेवतांच्या भक्तीचे माणसाने रण केले. संस्कृतीच्या नावाखाली रस्त्यावर साजरे सण केले. वाह, वा क्या वा, बात आहे. फारच छान, अप्रतिम. म्हणजे मस्त. ही वास्तव काय आहे हे पूर्णपणे तुम्ही मांडलेत, जे आज आज घडतंय. ह्या विषयावर मी Yes. आता काही दिवसापूर्वी कोकणात जाऊन आलो. त्यावेळेला तिथे चालणारे सण वगैरे त्याचा आस्वाद घेतला. पण त्या ठिकाणी मला जे काही जाणवलं ते ह्याच्यापेक्षा थोडं वेगळं होतं. म्हणजे जे खरोखरच सण कसा साजरा झाला पाहिजे हे मी अनुभवलं. त्यानंतर माझ्या बरं. मनात हाच विचार आला आणि मी जसं तुम्ही म्हणताय की कसं ते कंपेअर करायला लागलो, मी त्याची तुलना करायला लागलो की असं का होऊ शकत नाही, अशा प्रकारे सण का साजरे होतात शिस्तबद्ध पद्धतीने, किंवा एक त्याच्यामध्ये अंधश्रद्धा कमी असेल आणि खरोखरच जिथे देवाचं देवपण जपलं जाईल अशा प्रकारे Correct. सण जेव्हा होतात ते मी अनुभवलंय आत्ताच गेल्या आठवड्यात. त्यामुळे तो अगदी ताजं आहे ते, आणि त्यात ही कविता मी आज ऐकली आणि मग ते मला खूपच प्रकर्षाने जाणवलं की ह्याची खरंच गरज आहे आणि ह्या गोष्टीतनं आपण खूप काही शिकलं पाहिजे. सुरेंद्रजी, अत्यंत सुंदर प्रकारे आणि तुम्ही ही कविता लिहिली आहे. खरोखरच ही कुठेही तुम्ही म्हणजे पुढे पाठवा, प्रकाशित करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून लोकांना त्यातून ऍटलिस्ट जे संवेदनशील मनाचे असतील ती निश्चितच ह्याचा फायदा घेतील म्हणा, किंवा विचार करतील. धन्यवाद. आणि म्हणजे 2-3 गोष्टी प्रकर्षाने याच्यात की ढोल ताशाने प्रदूषण होतं तेव्हा अनेक आजारी म्हाताऱ्या माणसांना त्रास होतो. अगदी अंधश्रद्धा अगदी रूढी बरोबर बोललात. हो. अंधश्रद्धा रूढीमुळे अनेक मुक्या प्राण्यांचे जीव जातं. हे सगळं मांडण्याचा प्रयत्न करतो. अगदी ठीक आहे. अगदी 100%. पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद. चांगला विषय घेऊन म्हणजे सुनीलजींनी एक कविता वेगळ्या पद्धतीने साजरी करून तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही आणखीन एक वेगळ्या विषयाला हात घातलात. खूप खूप धन्यवाद. आता आपल्या समोर येत आहेत त्या शीतलजी देशपांडे. शीतलजी प्रधान देशपांडे मूळच्या ठाण्याच्या, पण आता हैदराबादेत आहेत. यांचीच म्हणजे यांचा विशेष म्हणजे असे आपल्या ग्रुपमध्ये बरेच आहेत आत्ता की जे तिन्ही भाषांमध्ये लिलया वावरू शकतात, हिंदी, मराठी आणि इंग्रजी. त्यातल्या ह्या एक की तिन्ही भाषांमध्ये लिलया वावरतात. यांना कविता ह्या त्यांना जे आयुष्यात किंवा जीवनामध्ये जे काही त्या अनुभवतात किंवा जवळच्या जीवनाच्या निगडीत असलेल्या कविता लिहिण्याचा त्यांना आनंद वाटतो. शिवाय त्या छोट्या लघुकथा लिहितात आणि त्या छोट्या छोट्या लघुकथांमध्ये फार मोठी अर्थ भरलेल्या गोष्टी त्या मांडतात. शिवाय अनेक मीडियावरती अनेक कवितांच्या ग्रुप्समध्ये त्या काय म्हणतात ते अटॅच आहेत आणि त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात प्रशस्ती पत्रके ते असं ते चालूच असतं. म्हणजे तर त्या अशा हरहुन्नरी आणि कलाकार आहेत. त्यांच्या काही कविता देखील वेगवेगळ्या मासिकांमधनं प्रसिद्ध झाल्यात. त्या मी त्यांच्या पुढच्या कवितेच्या वेळेला सांगेन. आता ही थोडीशी ओळख, मग परत पुढच्या वेळेला आणखीन काही स्पेशालिटी. तर शीतलजी प्लीज. खूप खूप धन्यवाद संजय सर या परिचयाबद्दल. इथे उपस्थित सर्व मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. आज बरेच नवीन चेहरेही दिसत आहेत, छान वाटतंय. तर माझी पहिली कविता माझे माहेर ही मी अक्षरछंद अष्टाक्षरीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात प्रेरणा कुंदा बापट मॅडम यांच्याकडून मिळालेली आहे. थँक्यू कुंदा मॅडम. बघा प्रयत्न केलेला आहे. माझे माहेर. मन पाखरू पाखरू कधी हाती नाते लागे, मन पाखरू पाखरू कधी हाती नाते लागे, माहेरच्या वाटेकडे सारं खेच उडूप आहे. कशी असेल ती आई, कशी असेल ती आई, तिला भेटायाची घाई, माझी आठवण होता डोळा तिचा ओला होई.
कशी असेल ती आई तिला भेटायाची घाई, माझी आठवण होता डोळा तिचा ओला होई. वाट पाही माझे बाबा, वाट पाही माझे बाबा, कधी येईल लाडकी, हो न करू न सारखे माझी खुशाली विचारी. माझी बहीण प्रेमळ, माझी बहीण प्रेमळ, जशी मायेची ओंजळ, चूक झाली जरी काही मला समजून घेई. माझी बहीण प्रेमळ, जशी मायेची ओंजळ, चूक झाली जरी काही मला समजून घेई. आजी आठवती मज, आजी आठवती मज, असो दिवस नि रात, तिच्या मायेचा तो हात कधी फिरेल केसात. आजी आठवती मज, असो दिवस ना रात, तिच्या मायेचा तो हात कधी फिरेल केसात. कधी होईल ती भेट, कधी होईल ती भेट, कुठे प्रेमाला पाझर, डोळे भरून पाहीन कधी माहेरची वाट. डोळे भरून पाहीन कधी माहेरची वाट. धन्यवाद. वा वा, मस्त सुंदर मस्त. सुंदर. म्हणजे मला सुंदर, थोडीशी सुंदर. खूप छान. अतिशक्ती नाही होणार, पण बहिणाबाईंची आठवण झाली, बहिणाबाई चौधरींची. हो म्हणजे अशा बऱ्याच कविता आहेत ज्या माहेरावरती लिहिलेल्या आहेत, मुलींच्या भावभावना किंवा सासरी गेलेल्या मुलीबद्दलच्या भावना. अशा बऱ्याच कविता आपल्या याच्या साहित्यात प्रसिद्ध आहेत, पण वेगळ्या पद्धतीने आणि त्यालाच अनुसरून अशी कविता छान लिहिली आहे. छान वाटलं. आता आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. तर ती फेरी जी आहे ती काळकर सरांच्या कवितेने आपण सुरू करू. तर काळकर सर, आपण तयार आहात का? काळकर सर, आहेत आहेत काळकर काळकर सर. सर आहेत. नाही, काळकर सर आता त्यांचं होती. नेटवर्कचं नक्की हा, आपण बहुतेक. पुढचं घेऊया का, नंतर काळकर सरांना घेऊया. आता त्यांचे परत ते मग ठीक आहे. मी ह्याच्यानंतरचं जे आहे ते परत सुनील जाधवांकडे येतो. थोडंसं सुनील जाधवांचं सांगायचं म्हणजे ना, हे म्हणजे कविता सादर करण्यात, म्हणजे वेगवेगळ्या कवींच्या कविता सादर करतात. शिवाय विशेष म्हणजे कविताचं रसग्रहण करण्यात त्यांना खूप म्हणजे त्यांची रुची आहे मुळात. आता सुद्धा ते ह्या कवितेसाठी किंवा माझ्या आग्रहाखातर ते तयार झालेले आहेत खरं म्हणजे, की नाही रे मी लिहित नाही जास्त वगैरे, पण जे लिहितात, ज्याची पहिली कविता जशी आपण ऐकली ती किती मार्मिक आणि सत्य परिस्थितीवर आधारित, जे भावलं मनाला ते त्यांनी लिहिलं. तर अशा प्रकारचा त्याचा स्वभाव असल्यामुळे, आणि एखाद्या कवितेत घुसला किंवा एखादी कविता आवडली की त्याची पारायण करणं हा त्याला छंद, आणि मग ते कुठे सादर करा, कुठे काही, आणि वेगवेगळ्या ठिकाणी ते राहणाऱ्या सोसायटीमध्ये असो, आता शाळेशी निगडीत असो, किंवा एखादा कार्यक्रम ऐकायला गेला तर त्या कवींना पण भेटून येऊन त्यांना पण कुठे पटलं नाही पटलं, काय चांगलं असेल याचा अभिप्राय देणं आणि कवितांचं रसग्रहण करणं, हा त्याची मूळ वृत्ती किंवा प्रवृत्ती आहे. पण त्यातूनही कविता करणं हे देखील त्याचं कसब आहे, पण ते फार पुढे येत नाही, आणि म्हणून त्या आग्रहाखातर ते मला माहीत असल्यामुळे त्याला खूप जोर दिला आणि त्याला आज इकडे या कार्यक्रमासाठी घेऊन आलो. तर सुनील, आता प्लीज तुझी दुसरी कविता सादर करशील, प्लीज. खरं म्हणजे प्रस्तावना करायची नसते, पण थोडी करतो. आपण बऱ्याच वेळा फिरायला जातो बाहेर, पण 7-8 दिवस झाले की आपल्याला पुन्हा आपल्या घराची, म्हणजे मुंबईची, पुण्याची, जिथे आपण शहरात राहतो ना, त्याची आठवण येते. तर मी एक असा लेख लिहिला वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता कॉलेजमध्ये असताना, आणि मग ते खूप मोठं लिखाण होतं. मग सर म्हणाले की त्याचं काय असं रूपांतर करता येतं का बघ, यमक वगैरे जुळवून असं वगैरे. मग ते जुळवलेलं आहे, ते मी ऐकत कसं वाटतं ते. आपण पर्यटनाला गेल्यावर कंटाळतो, आणि मुंबईचं जीवन कसं आहे, म्हणजे हे मुंबईचं जीवन असं या कवितेचं नाव. मुंबईचं जीवन नाही खरं खुरं, मुंबईचं जीवन नाही खरं खुरं, इथं अजबच ढंग आणि वेगळाच नूर, इथं माणसांच्या रूपानं राहतायत गुरं, तरी आम्ही म्हणतो आमचं चाललंय बरं. मुंबईचं जीवन आहे थोडंसं कंटाळवाणं, मुंबईचं जीवन आहे थोडंसं कंटाळवाणं, रोजच ऐकतोय महागाईचं रडगाणं,
सगळीकडे कचरा आणि साचली आहे घाणं. इथे पंजांच्या बदल्यात किंवा पंजांच्या बरोबरीने सुटतायत बाणं. मुंबईचं जीवन आहे थोडंसं कंटाळवाणं. मुंबईचं जीवन म्हणजे नुसतीच ठोकशाही. मुंबईचं जीवन म्हणजे नुसतीच ठोकशाही. जीवाच्या आकांतानं रडते इथे लोकशाही. गुंडांची कृत्ये पोलीस लपून पाही. कधी काय होईल याची देता येत नाही ग्वाही. मुंबईचं जीवन म्हणजे नुसताच पालापाचोळा. मुंबईचं जीवन म्हणजे नुसताच पालापाचोळा. परप्रांतीयांच्या गर्दीमुळे झाला एक कुंभमेळा. थोडा मोठ्यांच्या पातीला होतात मंत्री संत्री गोळा. सामान्यांची विचारपूस करायला कमी पडतायत वेळा. मुंबईचं जीवन इतकं वाईट आहे काय म्हणता? मुंबईचं जीवन इतकं वाईट आहे काय म्हणता? मग कशी जगते लाखो करोडोनं इथं जनता. कारण शोधायला गेलं सुख तर एका झोपडीत सुद्धा मिळतं. कारण शोधायला गेलं सुख तर एका झोपडीत सुद्धा मिळतं. आपण ज्याच्या मागे धावतो ते मात्र लांब लांब पळतं. एकच मूलमंत्र असावा, आलिया भोगासी असावे सादर. आलिया भोगासी असावे सादर. तितके पाय पसरा जितकी आहे आपली चादर. मग पहा तुम्ही जगता जगता जे जगत आहात मरण. मग पहा तुम्ही जगता जगता जे जगत आहात मरण. त्या मरणालाही जगा असं वाटेल. हे मुंबईचं जीवन, हे मुंबईचं जीवन, हे मुंबईचं जीवन. धन्यवाद. वा वा वा. वा वा वा. मस्त छान, लिहिलं. म्हणजे अगदी छान, अगदी छान. खूपच छान. म्हणजे ही खरीच गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कितीही बाहेर जा, किती तिकडे छान असं वातावरण असू दे, मस्त वाटू दे, पण पुन्हा मुंबईकडेची ओढ असते ही प्रत्येक मुंबईकरालाच असते. आज हे सुरेंद्रजी पण सांगतील की पुण्यातनं मुंबईत येलं त्यांना किती बरं वाटतं, किंवा शीतलजी पण सांगतील हैदराबादवर नेलं त्यांना किती बरं वाटतं. सो त्याच्यामुळे मुंबई ही मुंबई. आणि जसं एक वाक्यात होतं की बाबा झोपडीमध्ये सुद्धा सुख हवं ते मिळतं. म्हणजे मी मध्ये एकाशी माझी तुलना नाही केलेली, पण रस्त्यावर टोपल्या विणणारा जो माणूस आहे तो त्याचा संसार कसा चालवतो, आणि मी ऑफिसमध्ये काम करणारा एक प्रतिष्ठित असा किंवा प्रेस्टिजियस असा एक काय म्हणतात ऑफिसर म्हणा, काय जे काय असेल, तर तो कसा त्याचा संसार चालवतो यांचं जर कंपॅरिझन करायला गेलो तर तोही तेच करतो जे मी करतो, आणि मी तेच करतो तो करतो. फक्त मी माझ्या 4 भिंतीत करतो, तर ते उघड्यावरती करतो. हाच फरक आहे. पण अन्यथा मुंबईमध्ये जगणारा प्रत्येक जण हे त्या पद्धतीने जगत असतो आणि सुख शोधत असतो. हे मात्र खरं. सुनील, खूप खूप छान. खूप म्हणजे अत्यंत प्रभावीपणे तुझी कविता तू सादर केलीस. काळकर सर, आपण आहात का व्यवस्थित? म्हणजे जरा तुमची हो, आहे. डिस्कशन होतात. आता व्यवस्थित. येतोय आवाज? हो हा, हो. आता आवाज येतोय. येतोय माझा? तर बर, आपण आता आपली कविता सादर करावी. ओके. हा. ही पण आपल्या आयुष्याशी निगडीतच कविता आहे. जीवनात माणूस चुका करतो आणि त्याला शांती हवी असते. त्यावरही तुला मनाची शांती हवी तर, तुला मनाची शांती हवी तर उणे दुजाचे काढू नको. तुला मनाची शांती हवी तर उणे दुजाचे काढू नको. चुका आपुल्या दूर करून कर्तव्याला चुकू नको. चुका आपुल्या दूर करून कर्तव्याला चुकू नको. विनयशील अन हसरे बोलून, विनयशील अन हसरे बोलून सर्वांना तू जिंकून घे. भावमनींचे सोज्वळ ठेवून, भावमनींचे सोज्वळ ठेवून सर्वांना तू प्रेमच दे. नको लालसा ठेवू प्रसिद्धी, नको लालसा ठेवू प्रसिद्धी. ध्येय असू दे कार्यसिद्धी. नको लालसा ठेवू प्रसिद्धी. ध्येय असू दे कार्यसिद्धी. निर्मळ भावे निर्मळ कामे घरी नांदतील रिद्धी सिद्धी. घरी नांदतील रिद्धी सिद्धी. नमस्कार. वा. अशा भावार्थाचं एक गाणं मला तर आठवत कामगार सभेत लागायचं. सुनील, काय आठवतंय तुला? म्हणजे ते कामगार सभेत लागायचं अशा अर्थाचं एक गाणं. बरोबर. शब्द आठवत नाहीत, पण तू म्हणतोस मला रेफरन्स लागतोय थोडा आठवलं की मग शेवटी बोलू बघा. त्या सुरुवात केली तेव्हा मला ते डोक्यात येत होतं, पण ते मी आठवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्यांचे उणे काढू नये अशा.
सर संजय सर, याच्या पूर्वी एक फटका असायचा, फटका. हा. एक फटका म्हणून एक हो. कविता होती पूर्वी. हो, माहिती आहे. आल्या Correct. आल्या अतिथा मुठभर द्याया, मागे पुढे ते पाहू नको. संसारामध्ये ऐसा आपला उगाच भटकत बसू नको. करेक्ट. हेच मला म्हणायचं. हेच. हा. बरोबर. करेक्ट. हा. बरोबर. त्या फटक्याचं थँक्यू. थोडस डोक्यात बसलं म्हणून मग ही कविता लिहिली मी. थँक्यू. छान. धन्यवाद सर. आता पुढचे कवी जे आपल्या समोर येत आहेत ते पुन्हा एकदा सुरेंद्र सर. आता थोडस मी आणखीन यांच्याबद्दल सांगू इच्छितो की हे उर्दू आणि हिंदीमध्ये उत्तम लिहितात. म्हणजे मातृभाषा जरी मराठी असली तरी हिंदी आणि उर्दूमध्ये छान लिहितात. तर ते पण पुन्हा आपण कधी हिंदीची ऑनलाईन होईल तेव्हा देखील आपल्याला ते ऐकायला मिळेलच. तर आता पुढची कविता सादर करायला पुन्हा मी सुरेंद्रजींना सांगतो. सुरेंद्रजी. एकच गोष्ट सांगायची की नुकतंच गेल्या महिन्यामध्ये मला युगानुमुंज म्हणून एक दुसरं पटल आहे, तिथे मी आता महाराष्ट्राचा स्टेट हेड आहे. ओके. अरे वा. तर सगळे अरे वा. तर माझ्यावर आता पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्या पटलनी दिलेली आहे आणि वा. ते काम आता करणार आहे, चालू आहे. त्याच्यामध्ये शुभेच्छा. अनुभव आहे. अभिनंदन. छान. म्हणजे आधी मी पुणे सिटी हेड म्हणून नियुक्त केलं त्यांनी, पण आता त्यांनी मला स्टेट हेडच बनवलं. वा. अभिनंदन सर, अभिनंदन. कवितेकडे वळूया. माझ्या दुसऱ्या कवितेचं नाव आहे माणसं. ओके. म्हणजे आणि हे मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्याशी निगडीत असं अनुभव आहेत, ते मी कवितेत मांडलेत अतिशय सोप्या शब्दात आणि थोडंसं कडवट शब्दात लागणारे पण शब्द आहेत. तर मी सुरू करतो. वेळ बदलली की बदलतात माणसं. वेळ बदलली की बदलतात माणसं. धूळ झटकावी तशी झटकतात माणसं. वेळ बदलली की बदलतात माणसं. धूळ झटकावी तशी झटकतात माणसं. कठीण काळात पळतात माणसं. फायदा असला की बोलतात माणसं. वेळ बदलली की बदलतात माणसं. प्रेमाची नाती गुंफतात माणसं. त्याच नात्यांना तोडतात माणसं. वेळ बदलली की बदलतात माणसं. प्रगती झाली की जळतात माणसं. मागे राहिलो तरी बोचतात माणसं. वेळ बदलली की बदलतात माणसं. जगताना जगायचं विसरतात माणसं. आयुष्य सरलं की मरतात माणसं. वेळ बदलली की बदलतात माणसं. ही अशी कशी वागतात माणसं. रोज अशीच जगतात माणसं. वेळ बदलली की बदलतात माणसं. धूळ झटकावी तशी झटकतात माणसं. खूप सुंदर. वा. अगदी खूप सुंदर सुरेंद्रजी, एकदम छान. आणि फॅक्ट आहे. परत फॅक्टवरच लिहिलेलं आहे. हो. याचा अर्थ की आयुष्यात घडणाऱ्या रोजच्या गोष्टी यांच्याशी जर आपण नीट डोळसपणे बघितलं तर ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला अनुभव येतो. असं असो. आता मी पुढे सरकतोय. पुन्हा एकदा विंदा मॅम आपल्या समोर आपली कविता सादर करतील, पण थोडंसं त्यांच्याविषयी अजूनही काही माहिती मी आपल्याला म्हणजे अनुभव जे काय त्यांचं माहिती आहे ती हे करतो. छंदोगामात्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान 2020 यावर यांचं सादरीकरण झालंय. पुण्याला रेडिओ चॅनलवर रेडिओ जॉकी तर्फे यांच्या कवितेचं वाचनही झालंय. काव्य स्पर्धेत त्या सहभागी असतातच. शिवाय काही कविता, चारोळी यांना देखील पारितोषिक मिळालंय. ह्या एक उत्तम गृहिणी आहे. सगळ्याच असतात पण ह्या उत्तम आहेत असं मला त्याच्या लिहिण्यावरनं वाटतंय. आणि अमराठी मुलांना मराठी शिकवणं हा देखील त्यांचं छंद आहे. शिवाय मुलांच्या शाळेत ॲन्युअल गॅदरिंगला जेव्हा शिक्षकांना गरज भासेल तसं या धावत जाऊन त्यांना मदत करत असतात. तर असं सर्व बाजूनी आणि कायमच व्यस्त असणाऱ्या अशा या विंदा विरकर मॅडम पुन्हा एकदा आपल्यासमोर आपली
कविता सादर करतील. विंदा मॅम. आत्ताच सुरेंद्र सरांनी माणसांबद्दल कविता ऐकवली. खरंच व्यक्ती तशा तितक्या प्रकृती असं म्हणतो आपण. ह्याच्या आधी शीतल मॅडमनी अष्टाक्षरी कविता ऐकवली आणि त्यावर रिॲक्ट झाले आपले संजय वेदक सर की बहिणाबाईंची आठवण झाली. खरंच आता ही माझी पुढची कविता साधारण त्याच धाटणीतली आहे की सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची प्रसिद्ध काव्यरचना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, अरे संसार संसार. त्यांची विशेषता म्हणजे ती अष्टाक्षरी काव्यरचना आहे, म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षर, बरोबर. तर यातूनच मला प्रेरणा मिळाली आणि त्याच धाटणीची पण थोडासा विषय वेगळा घेऊन मी कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. कवितेच्या मागे हाच हेतू होता की एखादा माणूस असभ्य किंवा हीन किंवा वाईट असं वर्तन करतो, त्यास फक्त समजवण्याचा या कवितामार्फत मी प्रयत्न केलेला आहे. तर कवितेचे नाव आहे अष्टाक्षरी कविता, अरे माणसा माणसा. अरे माणसा माणसा, 2 हात संकटाला. अरे माणसा माणसा, 2 हात संकटाला. आधी सोसण कष्टाला. आधी सोसण कष्टाला, मग मनव सुखाला. अरे माणसा माणसा, वाचा फोड रे सत्याला. अरे माणसा माणसा, वाचा फोड रे सत्याला. सरे रात तिमिराची. सरे रात तिमिराची, दिसे वाकण रस्त्याला. अरे माणसा माणसा, ठेव ताबा मनावरी. अरे माणसा माणसा, ठेव ताबा मनावरी. घर तुझं अवधान. घर तुझं अवधान, नको दृष्टी लोकांवरी. अरे माणसा माणसा, नको तोड वृक्ष साया. अरे माणसा माणसा, नको तोड वृक्ष साया. आले तुझं नशिबानं. आलं तुझं नशिबानं, कर जपणूक माया. अरे माणसा माणसा, मान्य करावे चुकीला. अरे माणसा माणसा, मान्य करावे चुकीला. दूरभागीशी दशेने. दूरभागीशी दशेने, पात्र बनशी शिक्षेला. अरे माणसा माणसा, सोड मागे दुष्कर्माला. अरे माणसा माणसा, सोड मागे दुष्कर्माला. मान मिळव जगती. मान मिळव जगती, प्राप्त मोक्षाच्या धर्माला. प्राप्त मोक्षाच्या धर्माला. प्राप्त मोक्षाच्या धर्माला. धन्यवाद. वा, सुंदर सुंदर. सुंदर. मस्त. म्हणजे छान छान. खूप छान प्रकारे ती व्यथा ऍक्च्युली आहे ती, की काय कसं असायला पाहिजे माणसाने, ते छान प्रकारे विंदा मॅम तुम्ही सादर केलं. खूप टचिंग होती. आता पुढच्या कवयित्री अर्थातच शीतलजी देशपांडे. तर थोडंसं आणखीन दोन एक गोष्टी मी सांगू शकतो त्यांच्यावरती ज्या राहून गेल्या, त्या म्हणजे मोजक्या शब्दात लिहिणं हे एक आव्हान आहे असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्या छोट्या छोट्या लघुकथा लिहितात. त्यांच्या काही काव्यसंग्रहात कविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यातली मनातली भावना मराठी, गॉडेस ऑन अर्थ इंग्लिश, होल वर्ल्ड इन सिंगल वर्ड इंग्लिश, दिशाए जिंदगी की हिंदीमध्ये, आख्यान कहिया दिल से हिंदीमध्ये आणि कुमुदावली हिंदीमध्ये, असे काव्यसंग्रहात त्यांच्या कविता सादर झाल्यात. तर मी आता पुन्हा शीतलजींना सांगतो की आपण आपली कविता सादर करावी. धन्यवाद सर. माझ्या पुढच्या कवितेचं नाव आहे प्रेम. समोर जेव्हा येतोस तू, अस्तित्व माझे मी हरवून बसते. समोर जेव्हा येतोस तू, अस्तित्व माझे मी हरवून बसते. अथांग तुझ्या डोळ्यात त्या, रोखून स्वतःला बिनधास्त देते.
डोळ्यांची तुझ्या ती अबोल भाषा जाऊन हृदयाला थेट भिडते. डोळ्यांची तुझ्या त्या अबोल भाषा जाऊन हृदयाला थेट भिडते. मन वेडे पिसाट घोड्यासारखे धाव तुझ्याकडेच मग घेते. मन वेडे पिसाट घोड्यासारखे धाव तुझ्याकडेच मग घेते. बोलताना प्रत्येक शब्द तुझा तो सारखा अलगद मी झेलते. बोलताना प्रत्येक शब्द तुझा तो फुलासारखा अलगद मी झेलते. ओठांच्या हालचालीही तुझ्या त्या कोणात डोळ्यांच्या हळू टिपते. प्रेमळ स्पर्शाने तुझ्या त्या रोमांच सर्वांगी माझ्याच उठतो. प्रेमळ स्पर्शाने तुझ्या त्या रोमांच सर्वांगी माझ्याच उठतो. श्वासातला तो गंध सख्या रे आकर्षित मला तुझ्याकडे करतो. श्वासातला तो गंध सख्या रे आकर्षित मला तुझ्याकडे करतो. प्रत्येक तुझी गोष्ट का मला वाटते साऱ्याहून खूप वेगळी. प्रत्येक तुझी गोष्ट का मला वाटते साऱ्याहून खूप वेगळी. म्हणतात असते ही तर करणी निर्मळ प्रेमाचीच होती. म्हणतात असते ही तर करणी निर्मळ प्रेमाचीच होऊ शकते. धन्यवाद. वा, मस्त. वा, छान छान खूप सुंदर. हो, छान. खूप छान. खूप छान. थँक्यू. हम्म. तर आजचे आपले होस्ट श्री संजय वेदक सर यांचा वेगळा परिचय द्यायची खरं तर काही गरजच नाहीये. तरी पण हे कार्य मला सोपवण्यात आले आहे आणि म्हणून मी लहान तोंडी मोठा क्लास घेण्याचं धाडस करते आहे. संजय वेदकजी हे मुंबईचे असून व्यवसायाने इंजिनियर आहेत. पण त्यांचा ओढा कायमच कलाक्षेत्र, नाटक, शास्त्रीय संगीत, साहित्य याकडेच होता. त्यांचे लेख अनेक मासिकातून, वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहेत. शिवाय सोशल मीडियावर त्यांचा सक्रिय सहभाग असतो. आता तर त्यांनी हिंदीमधून कविता लेखन, शायरी करणे सुरू केले आहे. धनसंचयापेक्षा माणसांच्या संचयाला कायमच प्राधान्य देणाऱ्या संजयजींना मी त्यांची कविता प्रस्तुत करण्याची विनंती करते. संजय सर. फार मोठी आणि काय म्हणते माझी ओळख करून दिली. शेवटचं वाक्य अगदी ठीक बरोबर होतं की माणसांचा संचय करणं हा माझा छंद आहे. त्यामुळे मी कायमच वेगळ्या लोकांशी जोडला जातो आणि कायमच प्रयत्न असतो की ते कंटिन्यू राहावं अशी जी नाती जोडली जातात. तशा प्रकारे पोयजीटेलला पण जोडला गेलेलो आहे. ही सगळी मंडळी ही त्या नात्यानेच जोडली गेली आहेत. कविता ह्या नात्याने जोडली गेली. त्यामुळे खूप बरं वाटतं. तर आज मी जी कविता सादर करतोय खरं म्हणजे काहीच तयारी नव्हती, पण अगदी शेवटच्या क्षणाला आता ती लिहिली आहे. कशी वाटते ती बघा. त्यात कुठेही यमक किंवा असं थोडंफार नसेल. ही मुक्त छंदातली कविता आहे. त्यामुळे माझ्यातला मी, कवितेचं नाव आहे माझ्यातला मी. काही दिवसापूर्वी अचानक तो समोर आला. काही दिवसापूर्वी अचानक तो समोर आला. ओळखले का मला असा प्रश्न त्याने केला. ओळखले का मला असा प्रश्न त्याने केला. मी आठवू लागलो. मी आठवू लागलो पण व्यर्थ. काही लक्षातच येईना. मी आठवू लागलो पण व्यर्थ. काही लक्षातच येईना. मग तो हसून म्हणाला, अरे मी तुझ्यातलाच. मग तो हसून म्हणाला, मी तुझ्यातलाच म्हणजे तूच. फक्त तुझ्या आजच्यापेक्षा थोडा वेगळा. फक्त तुझ्या आजच्यापेक्षा थोडा वेगळा. मी संभ्रमात पडलो. मी संभ्रमात पडलो. तसा तो हसला आणि म्हणाला, तुला मी वेगवेगळ्या रूपात पाहिला. तुला मी वेगवेगळ्या रूपात पाहिला. कधी कविता करताना, तर कधी गाण्याची मैफिल ऐकताना, कधी नाटकात रमणारा, तर कधी सिनेमा पाहणारा, कधी बाप म्हणून पाहिला, तर कधी नवरा म्हणून पाहिला, कधी मुलगा म्हणून पाहिला, तर आधी आणखीन कुणी, कधी शिक्षकांना आवर्जून जाऊन भेटणारा पाहिला, तर कधी माणसांमध्ये रमणारा पाहिला. पण हल्ली एकटाच असतोस.
पण हल्ली एकटाच असतोच आतल्या आत, सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखा. पण हल्ली एकटाच असतोच आतल्या आत, सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखा. आपली वेळ आता समीप आली याची जाणीव ठेवणारा, आपली वेळ आता समीप आली याची जाणीव ठेवणारा. पण मित्रा, खात्री आहे मला तू होणार नाहीस इतका उदास आणि हताश. पण मित्रा, खात्री आहे मला तू होणार नाहीस इतका उदास आणि हताश. नक्कीच करशील या सर्वांवर मात, नक्कीच करशील या सर्वांवर मात. असे म्हणून तो नाहीसा झाला माझ्यातला मी, असे म्हणून तो नाहीसा झाला माझ्यातला मी. धन्यवाद. वा वा, खूप छान, वा, खूप छान. छान. म्हणजे खूपच मस्त. स्वतःचा शोध स्वतः घेतला. असा प्रयत्न केला. कठीण आय डोंट कठीण नो. कठीण कन्सेप्टवर लिहिणं आहे ऍक्च्युली. खूप चॅलेंजिंग असतं हे. पण मस्त मस्त लिहिलं. अगदी म्हणजे काहीच नव्हतं तर काहीतरी सादर करायला हवंच एक होस्ट म्हणून. हा प्रयत्न होता माझा आजचा. नाही, पण आत्ताच चांगला होता. संध्याकाळी लिहिलेली कविता आहे. छान आवडल्याबद्दल आहे पण. धन्यवाद. खूप छान, नाही, खूप छान. छान, एकदम छान. आणि खूप मोठा संदेशही होता त्याच्यात. मला वाटतं की कधी कधी आपण सगळं विसरून जातो आणि आपणच आपल्याला ते समजवायचं असतं की नाही, अजून काही थांबायचं नाही, अजून खूप लांब जायचंय आपल्याला. त्यामुळे खरंय. छान आहे. तर आता या आजच्या छोट्याखानी कविता वाचनाचा, काव्य गोष्टी याचा आपण शेवट करूयात. सर्व जे आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले आणि जे ऑडियन्स म्हणून देखील आहेत, त्यांच्या काही कॉमेंट्स येत आहेत, तर त्या सर्वांचे आज खूप खूप आभार पोइजिटेल्सच्या ग्रुपतर्फे. आणि विंदा मॅम, सुनीलजी, सुरेंद्रजी, नंतर कारकर सर, तुम्हा सर्वांचे आभार. शीतलजी आहेत, आम्ही ॲडमिन म्हणून आहोत. परंतु नव्याने 2 जण आली, म्हणजे ॲक्च्युली विंदा मॅम तसं बघायला गेलं तर सुरुवातीपासूनच कनेक्टेड आहेत, परंतु त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्या तेवढा वेळ सहभाग देऊ शकत नाही, मलाही त्याची खात्री आहे. पण जेव्हा गरज असेल हाक मारली तर मात्र त्या तयार असतात, हे मला निश्चितच माहिती आहे. छान. आणि सुनीलचं तर काय मी सांगू. सुनीलनी अजून एक गोष्ट सुनीलची मी सांगायची मला, की त्यांनी निवृत्ती जी घेतली ती स्वेच्छा निवृत्ती का घेतली तर कारण सांगतो. तो टेबल टेनिस खेळणारा एक मोठा प्लेयर आहे. त्यांनी स्टेट लेवल, नॅशनल लेवल गाजवलेले आहे. तर पूर्णपणे टेबल टेनिसला वाहून घेण्यासाठी या माणसाने आपली नोकरी सोडली आणि आज तो पूर्णपणे स्वतः ते टेबल टेनिसचं मोठं अकॅडमी चालवतो, स्वतःची प्रॅक्टिस करतो, दिवसाला 4-4 तास तो प्रॅक्टिस करतो आणि स्वतःला फिट ठेवतो. जेव्हा मी आणि तो भेटतो तसेच साधारणतः वयाने आम्ही सारखेच आहोत. एखाद वर्षाने तो माझ्यापेक्षा लहान असेल, पण त्याचा फिटनेस आणि त्याची जी एनर्जी बघितली का छान वाटतं आणि आपल्याला पण थोडं अजून असं मिळतं, प्रेरणा मिळते. आणि नुसतंच ते हे नाही करत, काय आपलं त्याच्यातच नसतो, तर त्याच्या व्यतिरिक्त काय म्हणतात ते, त्याच्या व्यतिरिक्त एक मिनिट हा, त्याच्या व्यतिरिक्त हे इतर कार्यक्रम म्हणजे काव्यवाचन म्हणा, कविता रसग्रहण म्हणा, असं प्रकारे विविध क्षेत्राशी तो निगडित आहे. त्यामुळे हे नवीन 2 जण आज, नवीन म्हणण्यापेक्षा जुने जण आज पुन्हा नव्याने join झाले. जागवले, थोडे हलवले आणि ते खूप छान. आणि जॉईन झाले. छान खूप वाटलं. बरं वाटलं. तर हो. आणि आणि कोणाला त्यांनी काही बोलायचं असेल तर राहावे अशी अपेक्षा. हो हो, नक्की हा, नक्की. ते बरोबर. संजय खूप खूप धन्यवाद संधी दिल्याबद्दल. आणि चांगली संधी ओळख कशी माझी दिली? जरा संधी नाही अतिशक्तीच होते. नाही म्हणजे मजा आली नाही, एकत्र येऊन, जरा ऐकायला वेगळं काही ऐकायला पण मिळालं. खूप छान वाटलं. ऍक्च्युली सर, आता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे खरंच. हॅलो हॅलो हा मॅम. हा, संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर मी खूप दिवसानंतर आता ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि खरंच खूप छान वाटलं. तुमच्या सगळ्यांबरोबर कविता वाचन करताना एक हुरूप येतो आणि खूप नॉलेज सुद्धा मिळतं. खरंच धन्यवाद. आज थोडा आमचा विरोध झाला, आमच्याकडनं नीट नाही कार्यक्रमात फार खंड पडला आमच्या.
नाही 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 सर, काही अजिबात हरकत नाही. नाही. काळकर सर हे होतच राहतं. सगळे इथे शिकाऊ उमेदवार आहेत सर. काही प्रॉब्लेम नाहीये. कोणी नाही आणि काही गोष्टींवर इंटरनेटवर आपला काही कंट्रोल नसतो, त्यामुळे असं हो होतं तेच. कधी. हो. संजय असं आहे. संजय संजय हां, मला हां, असं बोला, वाटतं ना की म्हणजे बोला. आम्ही कधी या प्रांतात काय फिरलेलो नाहीये फारसे, पण बरेचसे जण हां, जाणकार आहेत आणि काही खूप छान कविता सादर करतात. आपल्याला थेरटिकली कविता म्हणजे काय, म्हणजे ते आडवं लिहिलेलं उभं लिहिलं की कविता होते की काय, एवढंच मला माहिती होतं. आणि ते यमक जुळवायचं, काहीतरी रलाटं जुळवायचं असं आहे की खरोखरच तो भावनांचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो म्हणता ना, तो असतो. अचानक 8 अक्षरात कसं सुचतं, हे या सगळ्या मला पडलेली कोडी आहेत खरं. पण असं कोणीतरी जरा एक्सप्लेन केलं ना तर मला छान वाटेल, म्हणजे त्या कवितांच्याच बरोबर असं जर म्हणजे असं त्याच्याबरोबर आपलं नॉलेज पण वाढलं पाहिजे असं म्हणायचंय मला. काय वाटतं तुला? नाही तुझा मुद्दा बरोबर आहे. तर आपण एक काम करूयात. आता आपल्याला वेळेचं बंधन आहे. आणि ह्या जे हो काही बरोबर आहे. आपण जे सॉफ्टवेअर वापरतोय त्याला एक वेळेचं बंधन आहे. तर आपण एक अशा प्रकारचं काही जशा कुंदा मॅडम आहेत हम्म. किंवा आता सुरेंद्र जे लिहितात किंवा ते वृत्तचित्र काहीतरी फॉर्मॅटमध्ये लिहितात. तर ते फॉर्मॅट कशा होतं त्यांचं एक वेगळ्या प्रकारचं 1-2 जणांचं कविता कशा असाव्या त्या बाबतीत एक आपण अशाच प्रकारे एक मीट घेऊयात आणि त्यांचं एकट्याच म्हणजे आपण ऑडियन्स म्हणून राहूयात आणि एखादा त्यांच्याबरोबरती काही प्रश्नोत्तरांसाठी त्यांच्याबरोबर राहील. समजा मी विंदा मॅमना सांगितलं की तुम्ही कुंदा बापट मॅडम यांची मुलाखत प्रकारे म्हणजे हा घ्या, ज्यातून असंही तुझे चालेल, जे असंही प्रश्न चालेल. आहेत हा हा. तसंही किंवा इव्हन तूही स्वतः करू शकतोस. तुलाही स्वतः हो तो अनुभव आहे इंटरव्ह्यू घ्यायचा वगैरे. तर तसे आपण एखादा कार्यक्रम करू की त्याच्यातनं माहिती होईल हो हो आणि तू अशा त्याच्यासाठी आत्ता सध्या खूप जण आहेत की जे ह्यातनं एक एक तर आपण एक एक जणांना 1-2 जणांना एका वेळेला बोलवून हो हो जसं आपण दोघा जणांना सहाय्यता हरकत, घेतलं त्या थोडस आपण ज्ञानात भर पडेल. एक इंटरव्ह्यू घेणारा ज्याच्याकडे हा प्रश्नावली तयार आहे किंवा प्रश्न तयार आहेत तो आणि 2 असे आपण सिलेक्ट करू आणि अशा प्रकारे एक कार्यक्रम महिन्यातनं एक करू. त्यातनं माहिती बरोबर. मिळेल. बरोबर ना? तर भाई तो एक काय वाटतं? उपक्रम लक्षात ठेवा, तसं करूया आपण मला हां, वाटतं. नक्की, नक्की. म्हणजे नाही वेगळं. आमच्या आमच्या पुढच्या ह्याच्यामध्ये आम्ही जे काय आता मांडतोय त्याच्यामध्ये हा अशा प्रकारे दुसरा कार्यक्रम आम्ही ठेवण्याचा हे होतंय. पण असंच म्हणजे ज्याच्यातनं 2 जणांचं मुलाखतीसारखं होईल आणि काही हो गोष्टी आपल्याला माहिती होतील. तर त्यात असे माहिती प्रश्नोत्तरं डेफिनेट आणि त्यावेळेला नक्कीच सुनील तुझी मदत किंवा विंदा मॅम आहेत त्यांची मदत हे डेफिनेटली आम्ही घेऊ नक्की नक्की. आणि कार्यक्रम करू. नक्कीच. हो छान, छान. चांगला हे आहे. तर मी आता एक शेवटची चारोळी वाचतो. हां, बोला, बोला. जर बोला, बोला. अर्धा मिनिट असेल तर चारोळी वाचतो हो माझी, हो नक्की नक्की नक्की. हो, जे या वाचा ना, वाचा. सगळ्याला उत्तर आहे. ओके. वाह! मला ते नका दाखवू जे गल्लोगल्ली विकतं. मला ते नका दाखवू जे गल्लोगल्ली विकतं. मला ते दाखवा जे फक्त माझ्या नजरेला दिसतं. मला वाह! वा. ते दाखवा जे फक्त माझ्या नजरेला दिसतं. तर तुम्ही आता जे काही सगळं बोलत होतात ना त्याच्या ह्या कवी जो असतो, कवी हा जागरूक असतो. त्याच्या आजूबाजूला जे घडत असतं ते तो मांडण्याचा प्रयत्न करतो. ही चारोळी त्या दृष्टीकोनातच लिहिली होती की खरी गोष्ट आहे. माझ्या नजरेला दिसतं तेच मी मान्य करतो. अगदी, अगदी. अगदी बरोबर. कारण की आता कवी बदललेत. म्हणजे कसं पूर्वी चंद्रावरचे तारे तोडून आणू का किंवा चांदण्या तोडून आणू का किंवा तुला असं देऊ का की तसे न होता आता वास्तवातले कवी आलेले आहेत. त्यामुळे जे ॲक्चुअलमध्ये आहे जसं तुम्ही म्हणाल नजरेला दिसतं, करेक्ट मनाला जे भावतं किंवा तेच यायला पाहिजे तर ती कविता. छान, छान. उत्तम, बरोबर आहे. तर आता मी कन्क्लूड करतो कारण माझ्याकडे थोडा वेळ आहे. तर आजचा कार्यक्रम आपण सर्वजण आलात त्याबद्दल पॉझिटिव्ह ॲडमिन ग्रुपतर्फे सगळ्यांचे धन्यवाद आणि असेच वारंवार येत राहा, टचमध्ये राहत राहा आणि तुमच्या नवनवीन कविता, लेख जे काय असतील ते ग्रुपवरती टाकत जा. वेळात वेळ काढून जेव्हा वेळ मिळेल, पण कायमच बांधील राहा या ग्रुपची एवढीच माझी विनंती. धन्यवाद आणि त्या कार्यक्रम संपल्याचं मी धन्यवाद. जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद. गुड धन्यवाद नाईट. धन्यवाद. गुड नाईट. शुभ धन्यवाद. शुभरात्री.